तर मी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या नवीन कंटेंट क्रिएटरसाठी नक्कीच उपयोगाच्या ठरतील. तर हॅलो गाईज, जय श्रीराम. मी आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डे 3 मिनी ब्लॉगमध्ये. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, की त्या आपल्या व्हिडिओला 500-600च्या वर व्ह्यूज येऊ देत नाहीत. तर आपण 15 दिवसात चॅलेंज घेतलंय बघा आणि त्या 15 दिवसामध्ये आपले 1K फॉलोवर झाले पाहिजे असं आपण टार्गेट ठेवलंय. पण जर तुम्ही सपोर्ट केला तर आपले नक्कीच 1K फॉलोवर होतील. आता जे नवीन व्हिडिओ बनवायला लागले तर त्याला कोणी ना कोणी नाव बोट ठेवतच असतं बघा. काही जण नाव बोट ठेवतात, काही जण चांगलं म्हणतात. पण दोन्हीकडे लक्ष द्यायचं नाही बघा. जे आपल्याला वाटेल तेच करायचं. कारण की लोकाला काय असते, लोकं म्हणायलाच असतं. इथं देवाला पण लोकं नाव ठेवतात. आपण तर मनुष्य आहेत शेवटी. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं, काही नाही. डायरेक्ट आपण आपल्या कामाकडे ध्यान ठेवायचं. कारण की आपली जिंदगी बघा, ही जिंदगी आपल्याला एकदाच भेटलेली. पुन्हा माहीत नाही कशी जिंदगी असेल, काय असेल. त्याच्यामुळे ही जिंदगी आपली, आपल्या मनाने जगायची, कशी जगायची तर. आणि तुम्ही जर व्हिडिओ बनवत असाल तर कन्सिस्टन्सी मात्र काही सोडू नका. रोजच्या रोज एक का होईना व्हिडिओ अपलोडच करायचा. आणि आता तुम्ही नवीन स्टार्टिंग केली असती, तर तुमच्यावाले व्हिडिओ एवढे काही चांगले येत नाहीत. मला माहिती आहे, कारण की माझ्यावाले आता पण येत नाहीत, इतके दिवस मी काढत असून. कारण की कोणी आईच्या पोटातून काही शिकून नसतं आलेलं. सगळं इथून शिकावंच लागतंय. कारण की जे आता तुम्हाला वाटत असेल, मला हे असं म्हणाले, तुझा व्हिडिओ तसा झाला, असं झालं, तसं झालं. पण जे दुसरे म्हणतात त्याला तेवढी पण करण्याची हिंमत नसती. आपण जी हिंमत दाखवली, ती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणायचं आपल्यासाठी. तर मला तर असंच वाटतंय बघा. तुम्हाला काय वाटतं सांगा? आणि मला व्हिडिओ काढता वेळी काय-काय अडचणी आल्या, मी तुम्हाला या 15 दिवसाच्या चॅलेंजमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळं कोणाला हा ब्लॉग आवडला आणि कोणाला ह्या ब्लॉगमधली माहिती भारी वाटली, त्यांनी नक्कीच फॉलो करा आणि YouTubeवरून पाहत असाल तर सबस्क्राईब करा. टाटा. भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये.